सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खासगी वाहनांमध्ये भरणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने नाशिक रोड पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ 3 मे रोजी रात्रीच्या दरम्यान अटक केली असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री 10:30 वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला। 4 मे रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भारती मठाजवळ पाटील गॅरेजच्या मागे नाशिक रोड भागात पत्र्याच्या शेडमध्ये धोकादायक पद्धतीने खासगी गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खासगी वाहनांमध्ये भरत आहे। त्यानुसार बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा रचून 3 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून 63 सिलेंडर, 3 वजन काटे व 3 मशीन असा एकूण 2,11,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। शिवा दिनेश लोणारे राहणार राजवाडा, शाकीर मोहम्मद शहा राहणार सुंदरनगर झोपडपट्टी व नवाज अहमद शहा राहणार सुंदरनगर झोपडपट्टी यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, सुनील खेरनार, प्रवीण वानखेडे अशांनी यशस्वीरित्या राबवली। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।